मैत्रिणींनो, केस जर आपल्याला छान ठेवायचे असतील तर नॅचरल इन्ग्रेडियंट्स वापरणं खूप गरजेचं आहे असं म्हटलं जातं. त्यासाठी वेगवेगळ्या कंपनीजचे प्रोडक्ट आपण ट्राय करतो. पण तुम्हाला माहिती आहे का, आपल्या आयुर्वेदानं याचं उत्तर कधीच देऊन ठेवलंय. आयुर्वेदामध्ये एक असा सुपर इन्ग्रेडियंट आहे जो तुमच्या केसांना, तुमच्या शरीराला आणि त्या व्यतिरिक्त इतर अनेक घटकांसाठी खूप फायदेशीर आहे. घरच्या घरी तुम्ही तुमचं सगळ्या प्रकारच्या गोष्टी छान टकाटक ठेवू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तुम्हाला या सगळ्याची उत्तरं मिळणार. हा सुपर इन्ग्रेडियंट अर्थातच रिठा, ज्याला नैसर्गिक शॅम्पू म्हणून ओळखलं जातं. ह्याचे अनन्यसाधारण फायदे आहेत. शरीराप्रमाणे अनेक गोष्टींसाठी तुम्हाला रिठा फायदेशीर ठरणार आहे. सगळ्यात पहिला फॅक्टर तो म्हणजे अर्थातच केसांसाठी त्याचा उपयोग खूप आहे. नैसर्गिक शॅम्पू कसा हा बनवला जातो, तर रिठा पाण्यामध्ये उकळून किंवा रात्रभर भिजवून त्यापासून नैसर्गिक शॅम्पू बनवला जातो. यामुळे केस कोणत्याही केमिकल घटकांशिवाय स्वच्छ होत आहेत. दुसरं म्हणजे केस गळती कमी करण्यासाठी सुद्धा महत्त्वाचा फॅक्टर आहे. रिठाचा जर नियमित वापर तुम्ही केलात तर त्यामुळे केस गळती तुमची कमी होणार आहे. त्याचबरोबर कोंडा सुद्धा तुमच्या केसांमधला दूर होणार आहे, कारण रिठामध्ये अँटी फंगल प्रॉपर्टी आहे. तुमची टाळू स्वच्छ ठेवण्यासाठी आणि कोंड्यापासून आपल्या संपूर्ण स्काल्फला वाचवण्यासाठी हा एक महत्त्वाचा फॅक्टर आहे. रिठामुळे तुमच्या केसांची चमक सुद्धा वाढते, टेक्स्चर सुधारतं, पोत सुधारतो, मऊ केस होतात आणि अर्थातच मॅनेजेबल होतात. त्याचबरोबर तुमचं जी स्काल्फची हेल्थ आहे, तुमच्या टाळूची जी हेल्थ आहे ती सुद्धा रिठा वाचवत असतं, कारण यामुळे ड्रायनेस, इन्फेक्शन, कुठल्याही प्रकारचं फंगल इन्फेक्शन तुमच्या टाळूला होत नाही. त्यामुळे रिठा हा केसांसाठी अर्थातच वरदान आहे. त्यामुळे तुम्ही कुठल्याही आयुर्वेदिक शॉपमध्ये गेलात तरी तुम्हाला रिठाच्या बिया मिळणार आहेत. त्या रिठा घरी आणून तुम्ही त्या उकळवून तुमच्या केसांसाठी घरच्या घरी स्वस्तात मस्त शॅम्पू करू शकता. तर मंडळी, केसांप्रमाणे त्वचेसाठी सुद्धा रिठा हा एक महत्त्वाचा इन्ग्रेडियंट आहे. सगळ्यात पहिलं म्हणजे नैसर्गिक साबण. जसा शॅम्पू रिठा आहे तसा नैसर्गिक साबण सुद्धा आहे, कारण त्याच्यामध्ये फोम बनतं नैसर्गिकरित्या. रिठाचे जे फोम आहे त्याचा वापर तुम्ही शरीर स्वच्छ करण्यासाठी करू शकता. विशेषतः ज्यांची त्वचा ही सेन्सिटिव्ह आहे त्यांच्यासाठी हा खूप बेस्ट पर्याय आहे. त्वचेला क्लीन करण्यासाठी आणि अतिरिक्त तेल जे तुमच्या त्वचेवर आहे, धूळ किंवा घाण आहे, या सगळ्या गोष्टी काढून टाकण्यासाठी आणि खोलवर स्वच्छता त्याची ठेवण्यासाठी रिठा खूप महत्त्वाचा आहे. यामध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म आहे, ज्यामुळे कुठल्याही प्रकारचा त्वचेचा संसर्ग, पुरळ किंवा आपल्याला बरेचदा खूप खास शरीराला येत असते ती सुद्धा येत नाही. त्यामुळे शरीरासाठी सुद्धा रिठा तुम्ही वापरू शकता. तर केसांप्रमाणे आणि तुमच्या त्वचेप्रमाणे अजून एक ह्याचा एक मॅजिकल फायदा आहे, तो म्हणजे तुमचे दागिने स्वच्छ करणं. हो, तुम्ही बरोबर ऐकताय. रिठ्याचं पाणी दागिने किंवा भांडी स्वच्छ करण्यासाठी वापरलं जातं, कारण ते त्या दागिन्याच्या पृष्ठभागाला हानी न पोहोचवता नैसर्गिक चमक देत असतं. कपडे धुण्यासाठी सुद्धा तुम्ही रिठा वापरू शकता, कारण त्यामध्ये फोमिंग प्रॉपर्टी आहे. त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारे तुमचं फॅब्रिक खराब होत नाही आणि नॅचरली तुमचे कपडे खूप छान आणि मस्त धुवून निघतात. अगदी आजीच्या काळापासून रिठा हा वापरला जातो. रिठाच्या सहाय्यानं भांडी सुद्धा घासलेली आपण बघितली असतील, पण आत्ता कुठे ना कुठेतरी वेगवेगळ्या प्रोडक्टच्या सहाय्यानं आणि त्याच्या मागे आपण पळतो. त्याच्यामुळे हे जे काही नैसर्गिक घटकांचे गुणधर्म आहेत हे आपल्याला माहिती नसतात. त्यामुळे रिठा हा आजच्या पिढीने सुद्धा तितकाच वापरला पाहिजे. स्वस्तात मस्त जर तुम्हाला इतके फायदे रिठा करून देत असेल तर काय वाईट आहे. त्यामुळे आपल्या आयुर्वेदाची आपण साथ धरूया आणि हा प्रोडक्ट आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या लाईफस्टाईलमध्ये इन्कल्केट करूया. बाकी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. आणि हो, लोकमत सखीला फॉलो, सबस्क्राईब करायला विसरू नका.